मनपा प्रभाग क्रमांक 31 येथे मेट्रो झोन परिसरमध्ये रस्त्यांची अत्यंत दुरावस्था। मेट्रो झोन रहिवाशांकडून रस्त्यात झाडे लावून मनपा प्रशासनाचा निषेध। रस्ता दुरुस्तीसाठी सर्वांनी एकत्रित येत मनपा प्रशासनास निवेदन देऊन केली रस्ता दुरुस्तीची मागणी। या रस्त्याने जाणारे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, कामगार वर्गांचे प्रचंड हाल। रस्ता दुरुस्ती न केल्यास येथील रहिवासी आंदोलन करणार। रस्त्याची अगदी चाळणी झाल्याचे दिसत आहे। सर तुम्ही इथे या ना, मेट्रो झोनचं नाव रात्री अपरात्री समजा आलो आपण आणि सांगितलं की गुरु गोविंद सिंग जवळ मेट्रो झोन मध्ये जायचं आहे, तर रिक्षावाले सुद्धा म्हणतात की यायचं नाही, आतमध्ये सोडणार नाही, आम्ही गेट वरती सोडू। सो एवढी खूप प्रसिद्धी झालेली आतल्या रस्त्याची आणि त्याच्यामुळे अपघात आणि बाकी सगळ्या गोष्टींचं फार मोठ्या प्रमाणावरती स्पीड होऊन पडणं हे छोटे मोठे आता येत आहे। आज स्कूल बस येतोय आणि स्कूल बस इथपर्यंतच येतो। खडी टाकून उगाच काहीतरी खडी पण आताच टाकले, अगदी आत्ता टाकलेली आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे। 2 दिवसामध्ये परत ते पूर्ववत होणार आहे आणि त्यामुळे चांगला रस्ता व्हावा महापालिकेकडनं एवढीच अपेक्षा आहे, कारण ही महापालिकेची जबाबदारी आहे। आता हे 4 वर्षापासून इथे राहणारी लोक साधारणतः 6 वर्षापासून राहत आहेत, तरी सुद्धा हे काम होत नाही आहे। प्रत्येक वर्षी हा रस्ता जास्तीत जास्त खराब होत चालले। हे आता जेवढा चांगला आहे ना त्याच्यापेक्षा जास्त चांगला मागच्या वर्षी होता। हे असंच जर राहिलं तर पुढे आणखी चांगलं होऊन जाईल। आणि बिल्डरनी जे पेमेंट करायचं होतं महानगरपालिकेला ते केलंय। बिल्डर कडून आम्ही ऐकलंय जे कॉन्ट्रीब्युशन त्यांनी द्यायचं होतं महानगरपालिकेला, तर त्याच्यातली एक मोठी अमाऊंट त्यांनी ऑलरेडी पे केलेली आहे। काही थकबाकी आहे का त्यांच्याकडनं? आणि आम्ही हे ऑब्झर्व करतोय, गेल्या 5 वर्षांपासून आम्ही राहतोय इथे। आम्ही हे ऑब्झर्व करतोय की महापालिका अजिबात जबाबदारी घ्यायला तयार नाहीये। रस्ता अजून एकदा दाखवून देतो, मेट्रो झोनचा एंट्रन्स असा रस्ता। नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक।